श्री स्वामी समर्थ. सावध व्हा कुंभ राशीच्या जातकांनो. जानेवारी 2026 मध्ये तुमच्या राशीवर शनीचं असं एक भयंकर संकट घोंगावतंय, ज्याची भीती प्रत्यक्ष काळानंही घेतली आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार 18 तारखेच्या त्या रात्री काहीतरी अघटित घडणार आहे. 2026 ची महाभविष्यवाणी, कुंभ राशीचा जानेवारी महिना आणि गुरुजींचे धक्कादायक संकेत. कुंभ राशीच्या जातकांनो, 2026 सालच्या पहिल्याच सूर्यास्तासोबत नशिबाच्या अशा काही हालचाली सुरू होत आहेत, ज्याचा उल्लेख गुरुजींनी त्यांच्या विशेष मासिक राशी भविष्यात केला आहे. जानेवारी महिन्याचा हा प्रवास तुमच्यासाठी केवळ एक नवीन महिना नाही, तर ती एक अशी गूढ दरी आहे जिथे प्रत्येक वळणावर भीती आणि सस्पेन्स तुमचा पाठलाग करणार आहे. 3 तारखेची ती वर्षातील पहिलीच पौर्णिमा तुमच्या राशीच्या आकाशात प्रकाशापेक्षा जास्त संशयाची सावली पसरवणार आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार कुंभ राशीच्या जातकांसाठी ग्रहांची ही मांडणी काळजाचा ठोका चुकवणारी ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या महिन्याच्या राशी भविष्यात स्पष्ट इशारा दिला आहे की 18 जानेवारीची ती काळोखी अमावास्या तुमच्या आयुष्यात एक असा प्रसंग घेऊन येईल ज्याने तुमची झोप उडेल. शनीच्या 7.5चा प्रभाव सुरू असतानाच मकर संक्रांतीला होणारे सूर्याचे राशी परिवर्तन तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार की अपयशाच्या दरीत ढकलणार. गुरुजींच्या मते या काळात तुमच्या कुंडलीत विष योगाचा धोका दिसत आहे. हवेत एक विचित्र थरकाप आहे आणि तो तुमच्या नशिबाशी जोडलेला आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, 26 तारखेची दुर्गाष्टमी आणि 29 तारखेची एकादशी हे दिवस तुमच्या भविष्यातील संघर्षाचा निकाल लावणार आहेत. गुरुजींनी वर्तवलेल्या या भविष्यवाणीनुसार जर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही तर नशिबाचा हा जुगार तुम्हाला महागात पडू शकतो. तुमच्या जवळचे मित्र शत्रूच्या रूपात वावरत आहेत का? तुमची प्रगती कोणाला खुपत आहे? हे सर्व रहस्य आता उलगडणार आहे पुढे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला हा धोक्याचा इशारा आणि त्यातून वाचण्याचा गुप्त उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक छोटीशी चूक संपूर्ण वर्षाचं नुकसान करू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार 3 जानेवारीची ही पौर्णिमा तुमच्यासाठी एक दुहेरी अनुभव घेऊन येणार आहे. एका बाजूला शनीच्या 7.5मुळे मनात अस्वस्थता आणि काहीतरी वाईट घडेल की काय अशी भीती वाटत असली तरी गुरुजी सांगतात की याच पौर्णिमेच्या प्रकाशात तुमच्या राशीतील अनेक दोष जळून खाक होणार आहेत. चंद्राचे हे प्रखर तेज तुमच्या आयुष्यातील नकारात्मक शक्तींना उजेडात आणेल, जेणेकरून तुम्ही त्यांना ओळखून दूर करू शकाल. घाबरू नका, कारण ही पौर्णिमा तुम्हाला जुन्या विवंचनेतून मुक्त करण्यासाठी नशिबाचा एक नवीन मार्ग उघडणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात एक अत्यंत सकारात्मक सस्पेन्स सांगितला आहे. तुमच्या राशीवर शनीची पकड असली तरी या पौर्णिमेला गुरुचंद्राचा असा एक शुभ योग बनत आहे, जो तुम्हाला अचानक धनलाभाची किंवा रखडलेल्या कामात यशाची संधी मिळवून देईल. तुम्हाला कदाचित सुरुवातीला असं वाटेल की परिस्थिती हाताबाहेर जात आहे, पण त्याच वेळी अदृश्य स्वामींची शक्ती तुमच्या मदतीला धावून येईल. गुरुजींच्या मते एखादी गुप्त व्यक्ती तुमच्या प्रगतीसाठी देवदूत बनून समोर येईल. भीती केवळ मनाचा खेळ आहे, पण वास्तव तुमच्या विजयाची तयारी करत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या पौर्णिमेच्या रात्री जर तुम्ही स्वामी समर्थांचे नामस्मरण केले तर तुमच्या भोवती एक संरक्षणात्मक कवच तयार होईल. गुरुजी सांगतात की जरी शत्रू तुमच्या विरुद्ध कारस्थान रचत असले तरी या दिवशी ग्रहांची चाल अशी आहे की त्यांचे सर्व वार रिकामे जातील आणि शेवटी विजय तुमचाच होईल. 3 तारखेचा हा चंद्र तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून तुम्हाला आत्मबळ देणार आहे. हा महिना संघर्षाचा वाटत असला तरी तो तुम्हाला खूप मोठं पद किंवा सन्मान देऊन जाण्यासाठी सज्ज झाला आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, संकटाच्या छायेतून यशाचा मार्ग कसा शोधायचा आणि 6 तारखेची संकष्ट चतुर्थी तुमच्या मार्गातील अडथळे कशी दूर करणार, हे रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा. आता कुंभ राशीच्या जातकांनो, जानेवारी महिन्याच्या या विशेष मासिक राशी भविष्यात गुरुजींनी 6 जानेवारीच्या संकष्ट चतुर्थीबद्दल एक अत्यंत महत्त्वाचा इशारा आणि दिलासा दिला आहे. गुरुजींच्या मते या दिवशी तुमच्या राशीवर शनीची वक्रदृष्टी असली तरी गणपती बाप्पाची कृपा तुमच्यासाठी विघ्नहर्ता ठरणार आहे. दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की कामात प्रचंड अडथळे येत आहेत आणि एखादं मोठं आर्थिक संकट तुम्हाला घेरणार आहे. मनात भीती दाटून येईल की आपलं कसं होणार. पण गुरुजी सांगतात की हा केवळ तुमच्या धैर्याचा कस आहे. जसा जसा चंद्रोदय जवळ येईल तसतशी तुमच्या मार्गातील संकट आपोआप दूर होऊ लागतील.
कुंभ राशीच्या जातकांनो, या भागातील सर्वात मोठा सस्पेन्स म्हणजे तुमच्या राशीतील मंगळाची बदलती चाल. गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार या चतुर्थीला तुमच्या शत्रूंनी तुमच्यासाठी जे काही खड्डे खणले आहेत त्यात ते स्वतःच पडणार आहेत. तुम्हाला असं वाटेल की नशीब साथ देत नाहीये, पण पडद्यामागे स्वामींची शक्ती तुमचं रक्षण करत आहे. गुरुजींच्या मते एखादा जुना रखडलेला कायदेशीर विषय किंवा जमिनीचा वाद या दिवशी तुमच्या बाजूने झुकण्याची दाट शक्यता आहे. भीती वाटणं साहजिक आहे, पण त्या भीतीपलीकडे यशाचा एक मोठा दरवळ तुमची वाट पाहत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या मासिक राशी भविष्यात स्पष्ट केलं आहे की 6 जानेवारीचा हा दिवस तुम्हाला मानसिकरित्या खूप मजबूत बनवणार आहे. जरी 7.5चा त्रास असला तरी या दिवशी केलेले दान आणि गणपती अथर्वशीर्षाचे पठण तुमच्या आयुष्यात आश्चर्यचकित करणारे बदल घडवून आणेल. एखादी आनंदाची बातमी जी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होती ती अचानक तुमच्या कानावर पडू शकते. त्यामुळे घाबरून जाऊ नका. हे संकट नाही तर तुमच्या प्रगतीचा पाया आहे. गुरुजींचे हे संकेत तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आले आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, संकष्ट चतुर्थीचे हे विघ्न तर दूर होईलच, पण 14 जानेवारीच्या मकर संक्रांतीला सूर्य तुमचं नशीब कसं उजळणार आहे हे जाणून घेण्यासाठी हे मासिक राशी भविष्य आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी त्यांच्या मासिक राशी भविष्यात 14 जानेवारीच्या मकर संक्रांतीला अत्यंत महत्त्व दिले आहे. या दिवशी सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा तुमच्या राशीच्या 12व्या भावात ग्रहांची एक जबरदस्त जुळणी होणार आहे. गुरुजींच्या मते सुरुवातीला हे संक्रमण तुम्हाला खर्चात वाढ करणारे किंवा मानसिक तणाव देणारे वाटू शकते. तुमच्या मनात अशी धाकधूक असेल की नवीन वर्षाचे हे पहिले मोठे संक्रमण तुमच्या पदरी निराशा तर पाडणार नाही ना? पण थांबा, गुरुजींनी स्पष्ट केले आहे की हा सूर्य तुमच्या आयुष्यातील जुन्या आणि कुजलेल्या विचारांना जाळून टाकण्यासाठी येत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या या भविष्यवाणीतील सस्पेन्स असा आहे की मकर संक्रांतीनंतर तुम्हाला परदेशाशी संबंधित कामात किंवा लांबच्या प्रवासातून प्रचंड लाभ मिळण्याचे योग आहेत. 7.5चा प्रभाव असलेल्या तुमच्या राशीला हा सूर्य आत्मबळ देणार आहे. ज्या शत्रूंनी तुम्हाला कमजोर समजले होते त्यांना आता तुमच्यातील धैर्याचे दर्शन घडेल. भीती या गोष्टीची वाटू शकते की अचानक काही बदल घडतील, पण गुरुजी सांगतात की हे बदल तुमच्या प्रगतीसाठी अनिवार्य आहेत. तिळगुळाचा गोडवा तुमच्या नात्यातील जुने कडू अनुभव पुसून टाकण्यास मदत करेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते या दिवशी सूर्याची उपासना केल्याने तुमच्या कुंडलीतील शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होणार आहे. जरी 12वे घर हानीचे मानले जात असले तरी सूर्याच्या तेजामुळे तिथे दडलेले तुमचे गुप्त शत्रू आता उघडे पडतील आणि तुम्ही त्यांच्यावर विजय मिळवाल. गुरुजींनी या मासिक राशी भविष्यात एक मोठा दिलासा दिला आहे. मकर संक्रांतीनंतर तुमच्या नोकरी किंवा व्यवसायातील अस्थिरता संपून एक नवी दिशा मिळेल. घाबरण्याचं कारण नाही, कारण सूर्य तुमच्या नशिबाचा अंधार दूर करण्यासाठीच मकर राशीत येत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, संक्रांतीचा हा सूर्य तर नवी उमेद घेऊन येईलच, पण 18 जानेवारीची ती काळोखी अमावास्या तुमच्या धैर्याची कशी कसोटी घेणार आहे हे गुपित उलगडणार आहे पुढील भागात. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी त्यांच्या या मासिक राशी भविष्यात 18 जानेवारीच्या अमावास्येबद्दल अत्यंत गोपनीय माहिती दिली आहे. शनीची 7.5 सुरू असताना येणारी ही अमावास्या वरवर पाहता खूप भीतीदायक वाटू शकते. गुरुजींच्या मते या रात्री ग्रहांची अशी काही युती होत आहे जी तुमच्या मनात नकारात्मक विचारांचे जाळे विणू शकते. तुम्हाला सतत असे वाटेल की काहीतरी अशुभ घडणार आहे किंवा तुमचे नशीब तुम्हाला साथ देणं सोडून देणार आहे. पण गुरुजींनी हा सस्पेन्स उघड केला आहे की ही अमावास्या तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाचा अंत करण्यासाठी आली आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या काळोख्या रात्री तुमच्या राशीतील काही सुप्त शक्ती जागृत होणार आहेत. जरी शत्रू या रात्री सक्रिय होण्याचा प्रयत्न करतील तरी शनिदेवाच्या कृपेने त्यांचे सर्व प्रयत्न त्यांच्यावरच उलटतील. या रात्री तुम्हाला काही अनाकलनीय अनुभव येऊ शकतात ज्यामुळे तुमचा थरकाप उडेल, पण घाबरू नका. तो प्रत्यक्षात तुमच्या रक्षणासाठी असलेला दैवी संकेत असेल. गुरुजी सांगतात की या रात्री ज्यांनी संयम राखला त्यांच्यासाठी उद्याची सकाळ एका मोठ्या आर्थिक चमत्काराने उजाडणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात स्पष्ट केलं आहे की 18 जानेवारीची ही रात्र कुंभ राशीसाठी शुद्धीकरणाची रात्र आहे. मनातील भीती हीच तुमची सर्वात मोठी शत्रू आहे.
या रात्री तुम्ही केवळ स्वामी समर्थांचे स्मरण केले तर येणाऱ्या काळातील सर्व बाधा दूर होतील. भीती आणि सस्पेन्सचा हा खेळ केवळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी नियतीने मांडला आहे. गुरुजींचे हे शब्द लक्षात ठेवा. अंधार जेवढा गडद असतो, पहाट तितकीच जवळ असते. कुंभ राशीच्या जातकांनो, अमावास्येचं हे सावट सरल्यानंतर 26 जानेवारीच्या दुर्गाष्टमीला नशिबाचा कोणता नवा अध्याय सुरू होणार आहे हे जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी त्यांच्या या मासिक राशी भविष्यात 26 जानेवारीच्या दुर्गाष्टमीबद्दल एक अत्यंत प्रभावी संकेत दिला आहे. 18 तारखेच्या त्या अमावास्येचा काळोख सरल्यानंतर दुर्गाष्टमीच्या रूपाने तुमच्या आयुष्यात आदिशक्तीचा संचार होणार आहे. गुरुजींच्या मते शनीच्या 7:30 जेव्हा तुम्ही स्वतःला हताश समजता तेव्हाच ही शक्ती तुमच्या मदतीला धावून येते. या दिवशी तुमच्या कुंडलीत एक असा योग जुळून येत आहे जो तुमच्यातील सुप्त भीतीला आत्मविश्वासात बदलेल. जरी सभोवतालची परिस्थिती अजूनही तणावपूर्ण वाटत असली तरी देवीची कृपा तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागातील सस्पेन्स उघड करताना सांगितले आहे की या दिवशी तुमची एखादी जुनी इच्छा किंवा अडकलेले काम अचानक मार्गी लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा या दिवशी पर्दाफाश होईल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार स्त्री शक्ती तुमच्या प्रगतीसाठी या काळात महत्त्वाची ठरेल. भीती या गोष्टीची वाटू शकते की अचानक तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या टाकल्या जातील ज्यामुळे तुमची धावपळ होईल. पण लक्षात ठेवा, हे संकट नसून तुमचं सामर्थ्य सिद्ध करण्याची देवीने दिलेली सुवर्णसंधी आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या विशेष राशी भविष्यात एक गुप्त उपाय सांगितला आहे की या दिवशी देवी कवच किंवा कुंजिका स्तोत्राचे वाचन केल्यास तुमच्या शत्रूंच्या सर्व योजना धुळीस मिळतील. या दिवशी तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्याची प्रेरणा मिळेल. शनीचा प्रभाव असतानाही देवीची ही शक्ती तुम्हाला संरक्षणात्मक कवच देईल. गुरुजींच्या मते हा दिवस कुंभ राशीसाठी खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक म्हणजेच स्वतःच्या नशिबावर स्वतःचे राज्य प्रस्थापित करण्याचा दिवस ठरेल. कुंभ राशीच्या जातकांनो, दुर्गाष्टमीचा हा उत्साह तुम्हाला बळ देईलच, पण 29 जानेवारीच्या एकादशीला तुमच्या कर्माचा शेवटचा हिशोब कसा पूर्ण होणार? कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी त्यांच्या या मासिक राशी भविष्यात 29 जानेवारीच्या एकादशीला नशिबाचे वळण मानले आहे. जानेवारी महिना संपत असताना येणारी ही एकादशी तुमच्यासाठी मानसिक शांततेचा संदेश घेऊन येईल. गुरुजींच्या मते गेल्या 25-30 दिवसांत तुम्ही जो मानसिक त्रास आणि सस्पेन्स अनुभवला आहे त्याचा शेवट या दिवशी होणार आहे. एकादशीच्या या पवित्र तिथीला तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती शनीच्या प्रभावातून मुक्त होऊ लागेल. यामुळे तुम्हाला असं वाटेल की डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरलं आहे. पण सावधान, गुरुजी सांगतात की ही शांतता गाफील राहण्यासाठी नाही तर पुढील ध्येयाची तयारी करण्यासाठी आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या भागातील सर्वात मोठा सस्पेन्स असा आहे की या दिवशी तुम्हाला अशा एका व्यक्तीकडून मदत मिळेल ज्याच्याकडून तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार एकादशीच्या दिवशी केलेले व्रत किंवा साधे नामस्मरणही तुमच्या आयुष्यातील विषयोग नष्ट करण्याची ताकद ठेवते. भीती या गोष्टीची वाटू शकते की आर्थिक बाबतीत काही जुनी देणी अचानक समोर येतील. पण गुरुजींनी दिलासा दिला आहे की कुंभ राशीच्या जातकांसाठी या दिवशी धनाचा ओघ सुरू होण्याचे छुपे मार्ग उघडतील. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची हीच ती वेळ आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते या दिवशी तुम्ही घेतलेला एक छोटासा आध्यात्मिक निर्णय तुमच्या भविष्यातील संकटांना कायमचं दूर करू शकतो. शनीची 7:30 असली तरी एकादशीचे पुण्य तुमच्या कर्माचा बॅलन्स सुधारायला मदत करेल. गुरुजींनी या मासिक राशी भविष्यात स्पष्ट केलं आहे की जे जातक या दिवशी संयम पाळतील त्यांना येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात गगनभरारी घेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. हा दिवस तुम्हाला रडवण्यासाठी नाही तर तुमच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी आला आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, एकादशीचा हा शुभ आशीर्वाद तुम्हाला स्थैर्य देईलच, पण या संपूर्ण जानेवारी महिन्याचा अंतिम निष्कर्ष काय आणि गुरुजींनी शेवटी दिलेला तो महाइशारा काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय तुमचा हा प्रवास पूर्ण होणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, जानेवारी 2026चा हा प्रवास आता त्याच्या शेवटच्या टोकावर पोहोचला आहे. गुरुजींनी त्यांच्या या विशेष मासिक राशी भविष्यात 31 जानेवारीपर्यंतचा जो काळ सांगितला आहे तो तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरणार आहे. 3 तारखेच्या पौर्णिमेपासून सुरू झालेली भीती आणि 18 तारखेच्या अमावास्येचा सस्पेन्स आता एका निर्णायक वळणावर आला आहे. गुरुजींच्या मते या महिन्याच्या शेवटी तुमच्या राशीचा स्वामी शनी महाराज
तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ देण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण लक्षात ठेवा, हे फळ मिळण्यापूर्वी तुमची एक शेवटची छोटी परीक्षा घेतली जाणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या अंतिम भागातील सर्वात मोठा सस्पेन्स म्हणजे तुमच्या राशीत निर्माण होणारा राजयोग. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार महिन्याच्या शेवटच्या 2 दिवसांत तुम्हाला अशी एक बातमी मिळेल जी तुमच्या घरातील वातावरण आनंदाने भरून टाकेल. भीती फक्त एकाच गोष्टीची आहे, तुमचा अति आत्मविश्वास. गुरुजींनी इशारा दिला आहे की महिना संपताना कोणाशीही उद्धटपणे बोलू नका, अन्यथा हाताशी आलेली संधी निसटून जाईल. तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती सांगतेय की शत्रू आता पूर्णपणे हतबल झाले आहेत, पण तुम्ही तुमची गुप्त माहिती कोणाशीही शेअर करू नका. कुंभराशीच्या जातकांनो, गुरुजींनी या संपूर्ण महिन्याचा सार सांगताना एक महाउपाय सुचवला आहे. 7.5चा प्रभाव कमी करण्यासाठी आणि फेब्रुवारी महिना अधिक सुखकर जाण्यासाठी 31 जानेवारीला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे तुमच्यासाठी संजीवनी ठरेल. गुरुजी म्हणतात, जानेवारी महिना तुम्हाला वाकवण्यासाठी नाही, तर तुम्हाला जगासमोर सिद्ध करण्यासाठी आला होता. ज्यांनी हा सस्पेन्स आणि ही भीती धैर्याने पार केली आहे, त्यांच्यासाठी आता यशाचे दरवाजे कायमचे उघडले आहेत. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला हा ग्रहांचा खेळ आणि भविष्यातील धोके तुम्ही आता सविस्तरपणे समजून घेतले आहेत. हा व्हिडिओ तुमच्या इतर कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून तेही सावध होतील. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा.